काल परवापर्यंत आपल्या अत्यंत सोबत असलेला आणि खांद्याला खांदा लावणारा माणूस अचानक सोडून गेल्याचा परिणाम ठाकरेंवर दिसू लागलाय। सचिन अहिर यांच्या बंडखोरीमुळे ठाकरे उद्विग्न झालेले आहेत। आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्यातून हेच दिसून येतंय। जे जवळचे लोक आहेत ज्यांना सगळं काही मिळतं हेच स्वतःच्या स्वार्थासाठी जे निघून जातात हे आम्ही आता पाहत आलो। याच्यात काही नवीन नाही, धक्का बसण्यासारखं काही नाही। तसं पाहिलं तर वरळी असेल, पूर्ण शिवडी वगैरे हा पूर्ण पट्टा हा बालेकिल्ला होता आणि अजूनही आहे। जी मतं आम्हाला मिळत आलेली आहेत तिथे आपण पाहिलं असेल, जे काही आधीपासून आतापर्यंत आहे हा बालेकिल्ला अजूनही राहिलेला आहे आणि आमचं तिकडचं काम बोलतं। म्हणून कोणी येण्यानी कोणी जाण्यानी धक्का काही बसत नाही। काही टीका करतील, आरोप करतील, परंतु जोपर्यंत जसं शिंदे साहेबांनी सांगितलं की जोपर्यंत आम्ही बरोबर आहोत तोपर्यंत चांगले आहोत, आम्ही नाही आहोत तर मग ते कसे नालायक आहेत असा जो प्रयत्न काही लोकांच्या मध्ये होतो हे दुर्दैवी आहे। म्हणूनच मला असं वाटतं की ते एका वेगळ्या व्यासपीठावरती ही भूमिका निश्चितपणे मी मांडीन।